नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आता तुम्ही माझ्या आजूबाजूला बघून ओळखलंच असाल की मी कुठे आली असेल. तर मी बघा आली आहे अंबा घाटमध्ये आणि एवढं सुंदर आहे इथे, किती सुंदर म्हणजे सांगता येत नाही. ह्या साईडला सुद्धा रोड आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि तुम्ही सनसेट सुद्धा बघू शकता. आणि मम्मी बसली आहे गाडीमध्ये. कारण की ना ते खूप दमलेले आहेत. ऍक्च्युली मी सकाळपासून तो व्हिडिओ नाही केलेला, म्हणजे थोडाफार मी शूट केलेला आहे. तो तुम्हाला आता ह्या व्हिडिओ नंतर तो मी ऍड करेन. आणि सगळं छोटं छोटं मी शूट केलेलं आहे कारण की आज आम्ही खूप दमलो, कारण की ऊन पण जास्त होतं. आणि आय होप तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ खूप आवडेल, जो आता मी तो पुढे जॉईन करेल तो. तर चला. हे करवंद आहेत आणि ना खूप गोड आहेत हे. म्हणजे मी आता लास्ट टाइम जे खाल्ले होते कोल्हापूरमध्ये ते ना असे पिंक कलरचे होते. हे कुठले आहेत बघते थांबा. हे पण पिंक आहेत पण ते आंबट होते. पिंक नाही, कोंबडा का कोंबडी ते सांग. हे मला नाही कळत. कोंबडा मग ते कडू असतं, आंबट असत का? मग कोल्हापुराचं हे कोंबडी मस्त अशी करवंद. आणि मोठे आहेत ना साईजला. कोंबडी. मग आपल्याकडे कोंबडा मिळतो का सगळा? मंडळी, आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत. तर डेस्टिनेशन तुम्ही आता ओळखलंच असेल. आता आम्ही पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे. आणि तुम्ही आता बघू शकता शिवांश, कृष्णल. आता आम्ही त्यांना इथेच कॅब घेतलेली आहे कारण की ऊन खूप होतं. आज ना मंगळवार असल्यामुळे ना मंदिरात खूप गर्दी होती. तुम्ही माझ्या पाठी पण बघू शकता. आणि अशा ना 4 ते 5 लाईन होत्या आणि मुलंसुद्धा खूप कंटाळलेले होते. पण आमचं दर्शन एवढं छान झालेलं होतं. आणि मी इथूनच गणपती बाप्पांचं तुम्हाला शूट घेतलेलं आहे. कारण की आतमध्ये जेव्हा मी मंदिरात गेली तेव्हा कॅमेरा अलाउड नव्हता. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. गणपती बाप्पांचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या दुसऱ्या पॉईंटवर. तर तुम्ही सुद्धा चला आमच्या बरोबर. आता आम्ही पोचलेलो आहोत आरेवारी बीचवर. आणि तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला किती सुंदर आहे. आणि समुद्राच्या ज्या लाटा, त्याचा जो आवाज आणि थंडगार वारा खूप सुंदर वाटतं. आणि जे निळं समुद्र दिसतंय तुम्हाला, आहा, म्हणजे हे सुख आहे ना अनुभवायला तुम्हाला इथेच यावं लागणार आहे. एका बाजूला अथांग समुद्र आणि जे दुसऱ्या बाजूला हिरवगार डोंगर, निसर्गाचं अप्रतिम रूप तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे खरंच.
मुलांनी एवढी मजा केली की ते स्वतःला विसरूनच गेले. आज गेलेली गणपतीपुळ्याला आणि त्याच्याबरोबर मी एका बीचवर गेली. आरेवारी बीचवर गेलेली. मम्मी बघा, म्हणजे माणसं कंटाळल्यानंतर काय करतात, आराम करतात. पण इथे काय चालू आहे माहिती तुम्हाला? इथे ना आईस्क्रीम आणि शेक ना, नाही फालुदा. हा फालुदा नाही हा ऍक्च्युली बदाम फालुदा. हा, तर इथे ना कंटाळा आल्यामुळे हे खातात आणि मी ते नाही खाणार आहे कारण की मला ना डोकं दुखायला लागले म्हणून खाते. काय झालं माहिती, आम्ही सकाळी लवकर निघालो होतो पण एवढे डिहायड्रेशन झालं होतं मला दिवसभर की मी तुम्हाला फक्त छोटे छोटे क्लिप्स ऍड करते, ह्याच्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की मी जास्त घेतलं नाही. जास्त मुलांना एन्जॉय करण्यामध्ये आज दिवस आम्ही घालवलेला आहे कारण की मुलं आज माझी म्हणजे खूप मस्त वाटलं. तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. गणपतीपुळ्याला आज गर्दी होती कारण की आज तिथे लास्ट मंगळवार पण होता. आणि तुम्हाला मी छोटा मंकी दाखवते. एक मिनिट हा बॅक कॅमेरा. मंकी तिथे बसलेला आहे आणि तो शिवांशच्या जवळ जाणार आहे. शिवांश उठलेला आहे. बघा शिवांश उठला, तो घाबरला त्याच्यामुळे तो उठलेला आहे. तू घाबरला? ना ह्या दादाच्या गाडीतून नेहमी ट्रॅव्हलिंग करतो. म्हणजे मम्मी पप्पांकडे मी आली ना, हा दादा राहुल दादाच्या गाडीतून आम्ही ट्रॅव्हल करतो आणि खूप मजा करतो आम्ही. आमचे एक रिलेटिव्ह आहेत, ते तुमच्यासारखे दिसतात. हे बघा, इथे पण एक आहे. पप्पा नको जवळ जाऊ. मी त्याचा, आमचे पप्पा आहेत ना सगळीकडे जातात, मज्जा करतात. पप्पा खुशी असल्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.